झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे शहरामधील अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू असतानाच अशा बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय पुण्यामधल्या नगरसेवकांनी घेतलाय। अर्धा गुंठा आणि त्यापुढच्या प्लॉटवरच्या बांधकामाला परवानगी देतानाच यापूर्वीची अनधिकृत बांधकामही नियमित करण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतलाय। शहरामधल्या छोट्या प्लॉट धारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। मात्र महापालिकेने सुरू केलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेलाही यामुळे खीळ बसण्याची शक्यता आहे। तळजाई पठारावरील अनधिकृत इमारतीनं 11 जणांचा बळी घेतल्यानंतर शहरातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर अशा अनधिकृत बांधकामांना नियमात बसवणं किंबहुना अनधिकृत बांधकाम होणारच नाही याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे। पुण्यामध्ये लाखो फ्लॅट धारक आहेत। कमीत कमी 2700 चौरस फूट जागा असल्यासच त्यावर बांधकाम करण्याची परवानगी या प्लॉट धारकांना आहे। परिणामी त्यापेक्षा कमी आकाराच्या प्लॉट धारकांची अडचण झाली आहे। त्यामुळे त्यांचे प्लॉट बांधकामाविना पडून आहेत। तर ज्यांनी परवानगी न घेता बांधकाम केलं तर बांधकामाची परवानगी देण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतलाय। महापालिकेतल्या इतर पक्षांनीही या निर्णयाचं समर्थन केलंय। आपण जर त्याला रितसर परवानगी देऊ शकलो, त्यांनी जर प्लॅनिंग केलं, त्यांनी आर्किटेक्ट देऊन जर प्लॅन मंजूर केला तर एक चांगली डेव्हलपमेंट या शहराची होईल, बकालपणा वाढणार नाही। म्हणून कुठेतरी नियमावली असावी या उद्देशाने काल आम्ही हे नियम करण्याचा निर्णय घेतला। सर्वसामान्य माणसाला कधीच स्वतःचं घर बेकायदेशीर असावं असं वाटत नाही, परंतु त्या भागामध्ये असणारा पॉइंट 33 FSI किंवा बांधकामाची नियमित होण्यासाठी जी किचकट अशी नियमावली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा कालच्या ज्या निर्णयामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घातला जाईल, दर्जेदार बांधकामं होतील। शहरात याआधी झालेली अनधिकृत बांधकामं दंड भरून नियमित करण्याची तरतूदही प्रस्तावित नियमावलीत करण्यात आली आहे। या निर्णयामुळे केवळ एक प्रश्न सुटणार आहे, मात्र निमुळत्या जागेत निकृष्ट दर्जाचे इमले उभारून जीवितहानी घडवण्याला आवर घालण्यासाठी काय उपाययोजना हा प्रश्न मात्र कायम आहे। याच्यामध्ये फरक करायला लागेल, कारण 2-3-4 मजली म्हणलं की तुम्हाला साईड मार्जिन मध्ये दुसऱ्याच्या याच्यावर सावली पडते, त्याचा तुम्ही उजेड अडवलात, हवा अडवली, मग ह्याचाही विचार व्हायला पाहिजे। आता उशिरानं का होईना महापालिकेला जाग आली आहे, त्यामुळे शहर नियोजन आणि नागरिकांचं हित या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीनं जोपासल्या जाणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।